जनता दरबारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेतो आणि त्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळते। जसं गेल्या 2 भागांमध्ये आपण ठाणे जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या अतिशय दुर्गम अशा पाचघर ह्या गावाची जी विकास गाथा आहे ती आपण जाणून घेतली। त्यांनी विकास कसा केला तेही आपण समजून घेतलं आणि त्या गावामध्ये सौर ऊर्जेवरती आधारित जी नळ पाणी योजना आहे ना तीही आपण जाणून घेतली। कारण त्या गावामध्ये आजही MSEBची वीज पोचलेली नाहीये। त्यामुळे त्यांनी हा जो प्रयोग केलेला आहे हा प्रयोग आम्हाला सगळ्यांना खूप आवडला असं अनेकांनी आम्हाला सांगितलं। अनेकांनी आमच्याकडे अशी विचारणा केली की अशा प्रकारचे सौर ऊर्जेवरचे पंप आम्ही शेतामध्ये बसवले तर। खरंच खूप सुंदर प्रश्न आहे आणि चांगला उपाय सुद्धा आहे। आपण हे नक्कीच करू शकतो की आपल्या शेतामधले जे पंप आहेत ते आपण सौर ऊर्जेवरती करू शकतो। त्यासाठी आपल्याला एकदाच ते बसवण्याचा जो खर्च येईल तो एकदाच खर्च येईल। त्यानंतर भारनियमनाची समस्याही आपल्याला जाणवणार नाही आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण पाणी मिळवू शकतो किंवा आपल्याला खर्चही कमी येऊ शकेल। अर्थात ह्या बाबतीत संशोधन करण्याची गरज आहे, तेही तुम्ही जरूर करा आणि आमच्याशी आपल्याला संपर्क साधायचा असेल तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधा। त्यासाठी फेसबुकवरती जनता दरबारचं जे पेज आहे ना त्याच्यावरती आम्ही आमचा संपर्क नंबरही दिलेला आहे आणि पत्ताही दिलेला आहे। तेव्हा लवकरात लवकर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा। आणि आता आपल्याला सगळ्यांना हेही माहीत असेल की खेडापाड्यातल्या किंवा वाड्यावस्त्यातल्या लोकांना हा जनता दरबार नीटपणे बघता यावा म्हणून जनता दरबारची आपली सोमवारची जी वेळ आहे जी 10 वाजता होती ती आता आपण संध्याकाळी 7:30 वाजता केलेली आहे। तेही तुम्ही लक्षात ठेवा, सगळ्यांना सांगा आणि सह्याद्री वाहिनीवरती आपल्या ह्या जनता दरबारमध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा। त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार। जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे। अतिशय बहुचर्चित असाच हा विषय आहे, थोडासा गंभीर सुद्धा विषय आहे। मंडळी, जनता दरबारच्या माध्यमातून आजपर्यंत आपण आपला विकास साध्य करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकारची माहिती घेतलेली आहे, पण समाजाचा विकास करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हा विचार आज आपण आजच्या ह्या भागामध्ये करणार आहोत। आणि त्यासाठी अनिष्ट प्रथा, परंपरा किंवा रूढींना प्रतिबंध करणाऱ्या कायद्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। मनुष्य जातीच्या उत्पत्तीपासूनच ह्या अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी, रीती रिवाज याची उत्पत्ती झालेली आहे आणि ह्या मागचं मुख्य कारण आहे माणसाच्या मनामध्ये असलेली अज्ञाताची भीती। या भीतीवर मात करण्यासाठीच माणूस या विविध मार्गांकडे नेहमीच वळत असतो आणि त्यासाठीच ताईत असतील, धागेदोरे असतील, गंडे असतील, तंत्रमंत्र असेल, ह्या साऱ्याकडे मानव वळायला लागला। दिवसेंदिवस ह्याचं प्रमाण इतकं वाढत गेलेलं आहे आणि त्यातूनच अनेक गैरव्यवहार घडतात, अनेक माणसं जीवाला सुद्धा मुकतात। ह्या साऱ्यासाठी आपल्या समाजामध्ये अनेक विचारवंत होऊन गेले, संत महंत होऊन गेले, त्या सगळ्यांनी समाजाला जागरूक करण्याचं, प्रबोधन करण्याचं कार्य केलेलं आहे। त्याला अंधश्रद्धा म्हणा किंवा अनिष्ट अघोरी प्रथा म्हणा, काय म्हणजे त्याला म्हणायचे आहे ते, हे अनेक वर्षापासून सगळ्या राज्यात, देशात नाही जगातही असे खूप साधू संतांनी, वारकरी असो, सर्वांनी बिचारे आपल्या पद्धतीने सांगितलं, कीर्तनामध्ये, भजनामध्ये। पण ते लोकाला काय त्याचा इतके ते पक्के होते आपल्या रूढी परंपरेला, तंत्रमंत्राला, ते सुटत नव्हतं। या साऱ्या प्रथा परंपरांचा पगडा समाज मनावरती खोलवर रुजलेला आहे। त्यातूनच निरीक्षणांती हेही सिद्ध झालेलं आहे की माणसं आज सुद्धा जादू टोण्याला जास्त प्रमाणामध्ये घाबरतात। कारण माणसं एकदा चाकूला घाबरत नाही, बंदुकीला घाबरत नाही, पण जादू टोण्याला प्रचंड घाबरतात। कारण त्याच्याविरुद्ध आपल्याला काही करता येत नाही असं त्यांना वाटतं आणि त्यावेळेस त्यांच्या पुढ्यात एकच दिसतं की ज्या व्यक्तीनं जादूटोणा केला तिला खतम केला तरच हा जादूटोणा संपेल आणि आपल्या संबंधित माणसाचा जीव वाचू शकेल। त्यामुळे एरवी मुंगीनं मारणारी माणसंसुद्धा माणसं मारतात, हे या क्षेत्रामध्ये घडत असतं। या साऱ्या प्रथा परंपरांच्या आडून मोठ्या प्रमाणामध्ये छळ किंवा लुबाडणूक केली जाते आणि म्हणून या प्रथा वाईट नाही, परंतु याच्यामध्ये मनुष्यजातीचे नुकसान होते, लुबाडणूक होते, महिलांचा छळ झालेला आहे, त्यांना अनेक त्याच्या यातना सोसावं लागल्या आहे आणि अशा प्रकारचं फसवणूक करणं, काय बोवाबाजी करणं कशा काय तुम्हाला की अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सुद्धा महिलांचा असो की कोणाचा असो, त्या तंत्रमंत्राच्या पायी आपल्याला माहिती आहे की प्रथा आहे अशी, धन कळून द्यायला, मुलं होऊन द्यायला, लहान मुलांचा मर्डर करतात। माझ्या मतासंग झालं होते
आणि काही आणि आपसात करून करतात ते असं बसून तयार करतात आणि त्या तांत्रिक मांत्रिकाच्या फसवणुकीमध्ये येतात. या अनिष्ट रूढी परंपरांमुळे मारहाण होते, अनेकांचे बळी सुद्धा जातात. इतक्या पराकोटीच्या अंधश्रद्धा, अनेकदा यामध्ये घरातलीच माणसं इन्व्हॉल्व असतात आणि त्यामुळे नरबळी कुठे रिपोर्टसुद्धा होत नाही. याहून जास्त मोठ्या प्रमाणावर जर असेल चिंताजनक विषय तर तो आहे जादूटोण्याच्या संशयापायी होणारी मारहाण, जादूटोण्याच्या संशयापायी होणारे बहिष्कार आणि त्यातनं माणसांचं जीवन जे होरपळलं जातं त्याला दुसरी तुलना नाही. या साऱ्याला अटकाव किंवा प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती आणि प्रबोधनाबरोबरच एक प्रकारचा खास कायदा असण्याची गरज होती. आणि त्यासाठीच 20 डिसेंबर 2013 ह्या दिवशी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणारा कायदा पास झाला. माझ्या आयुष्यामध्ये हा कायदा पास झाल्याच्या नंतर, कारण मी अशा आदिवासी भागामध्ये लहान खेड्यामध्ये राहिलेला आहे, आम्ही ते भोगलेलं आहे, पाहिलेलं आहे. आम्ही सुद्धा त्याच्यावर श्रद्धा ठेवत होतो की बाई नाही असेल. आता बुजुर्ग लोक सांगतात आम्हाला पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे, म्हणजे शेकडो वर्षापासून चालत आलं की हे असं असं आहे आणि हे नाहीच आहे ना. हे सांगायला कायदा करणं आवश्यक होतं. ते कायदा झाला आणि या कायद्याला कुठेही विरोध झाला नाही आणि अतिशय शांततेने याची अंमलबजावणी चालू आहे. याचा मला खूप अतिशय आनंद झाला आणि याचा इफेक्ट बी आहे. अशा प्रकारचा कायदा करणारं आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आणि महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामधलाच नव्हे तर जगातला हा सगळ्यात ताकदवान आणि एकमात्र कायदा आहे. भारतामध्ये 2-3 प्रांतांमध्ये या पद्धतीचे कायदे झाले. आमच्याच पुढाकारानं बाजूच्या छत्तीसगडमध्ये कायदा झाला, त्यानंतर ओरिसामध्ये झालेला आहे, बिहारमध्ये आहे. तो चेटकिणी संबंधीचा कायदा आहे, अत्यंत मर्यादित आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जादूटोणा करते हा संशय घेणं या मर्यादेमध्ये तो आहे. पण एवढा व्यापक चमत्कारांपासून तर सगळेचे सगळे मुद्दे कव्हर करणारा हा एकमात्र कायदा आहे. ह्या कायद्याचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडे विभिन्न जाती, धर्म, पंथ, विविध वैविध्यपूर्ण आहे आणि ह्या साऱ्या लोकसमूहाला किंवा सर्वांना मान्य होईल असा कायदा करणं हे एक अतिशय कर्मकठीण आणि आव्हानात्मक असंच काम होतं. हे कायदा आज येईल, उद्या येईल, अमेंडमेंट आली. मी सांगत ना, शब्द कमी केले, काही जे ऑब्जेक्शन, जैन लोकांचं ऑब्जेक्शन होतं ते ऑब्जेक्शन काढून टाकलं. काही लोकांचे अनेक होते म्हणून आम्ही विरोधी पक्षाकडून घेतलं, बा तुमचे काय काय प्रश्न काय तुमच्या विधेयकात. त्यांनी सांगितलं की बा ह्या गोष्टी आहेत, ह्या सुद्धा अयोग्य आहेत. तुम्ही म्हणजे स्पेसिफिक म्हणा तुम्ही तर, पण सत्यनारायण आहे, धार्मिक आहे, अशा ज्या प्रथा याला हे लागू नाही. मग आम्ही तसंच आणलं की धार्मिक प्रथेला कोणतेही लागू नाही, पण या धार्मिक प्रथेमध्ये लुबाडणूक जर असेल तरच हा कायदा लागू होईल. हे त्याचं बेस पकडलं आणि त्याच्यावर हा कायदा केला. आणि आपल्याला माहिती आहे की विधानसभेमध्ये खूप चांगली चर्चा झाली आणि मग सगळ्या जवळजवळ एकमतानं मान्य करायचा सुद्धा प्रयत्न झाला आणि तसं आपण ते बिल पास केलं. त्याच्यानंतर विधान परिषदेत भरपूर चर्चा झाली, 2 दिवस चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग आपण हे बिल पास केलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, हे बिल ज्यावेळेला पास, म्हणजे कायदा ज्यावेळेला पास झाला त्याच्यानंतर तुम्हाला एकही ॲजिटेशन दिसलं नाही. कायद्याची अंमलबजावणी चालू झाली, एक ॲजिटेशन नाही, एक प्रतिक्रिया काही नाही. हा कायदा व्हावा म्हणून सरकारबरोबरच निरनिराळ्या सामाजिक संघटनांचंही मोलाचं सहकार्य आहे. आपल्याला माहिती आहे याच्यात प्रामुख्यानं आपल्या राज्यात कोणी भाग घेतला असेल अलीकडं, का फार पूर्वीचा मला माहीत नाही, तर डॉक्टर दाभोळकर आणि जसे श्याम मानव यांची एक ऑल इंडिया लेवलची संघटना आहे, अंधश्रद्धा निर्मूलन, आणि एक स्टेट लेवलची आहे. त्यांनी मात्र एक आयुष्य झोकून हे काम केलं. खूप रिस्की काम होतं. श्याम मानव, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि इतर अनेकांनी हा कायदा व्हावा म्हणून वेळोवेळी प्रचंड संघर्ष केला. सुरुवातीपासून मी असं ठरवलेलं होतं ही मांडणी करत असताना की लोकांना कमीत कमी दुखवून ही आपल्याला मांडणी करायची आहे. आमचा देवाधर्माला विरोध नाही, पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांना जे लुबाडलं जातं त्या शोषणाच्या विरुद्ध आणि लुबाडणुकीच्या विरुद्ध ही चळवळ आहे. या पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही एका बाजूने काम करत होतो. पण त्याचवेळी मात्र ज्यांच्याबद्दल बोलायचं, गुळमुळीत बोलायचं नाही, गोलगोल बोलायचं नाही, त्यांचं नाव घेऊन, त्यांचे कारस्थानं सांगून, त्यांच्या शोषणाचे प्रकार सांगून लोकांना हे पटवून देत देत बोलायचं, असं ठरवलेलं असल्यामुळं आणि त्या पद्धतीनं काम करत असल्यामुळं सतत संघर्ष असायचे, हाणामाऱ्यांचे प्रसंग सतत उभे व्हायचे, नेहमी लॉ अँड ऑर्डरचे मुद्दे उपस्थित व्हायचे.
आणि त्यामुळे पोलीस सातत्यानं मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर राहायचे. समाजातल्या ह्या साऱ्या अनिष्टतेविरुद्ध किंवा त्याचा मुकाबला करण्यासाठी काही कायदे अस्तित्वात होते, पण ते अपुरे होते. जे कोणते एक्झिस्टिंग कायदे आहेत, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 हा अचानक आम्हाला सापडला. म्हणजे एकदा एका बाबाचं एक्सपोजर करण्याच्या निमित्तानं तो सापडला. तो खरं म्हणजे केंद्राने 1954मध्ये तयार केलेला हा कायदा पण कधी फारसा वापरला जात नव्हता. 56मध्ये तयार झालेला हा कायदा फारसा वापरला जात नव्हता आणि तो कायदा अत्यंत ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आपण 1985 सालापासून वापरायला सुरुवात केली. त्या कायद्याच्या माध्यमातून त्याला जोड येतो मग महाराष्ट्र प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, तो 64चा आहे. तो त्याला जोडून या पद्धतीनं बाकी IPC मधली काही कलमं आम्ही मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या मदतीनं या बाबांना जेलमध्ये पाठवण्याचा, मांत्रिकांना जेलमध्ये पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करायला लागलो. आणि त्यातनं असं लक्षात यायला लागलं की हे कायदे अत्यंत अपुरे आहेत. हे एक तर पिनपॉईंट कायदे नाही, ओढून तोडून वापरावे लागतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या कायद्यांमागे उद्देश सिद्ध करावा लागतो. हा उद्देश सिद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेकदा केसेसमधनं माणसं सुटतात. हे लक्षात आल्यानंतर आम्ही मग ह्या कायदेशीररित्या आपल्याला काय करता येईल याचा विचार करायला लागलो. या साऱ्या चळवळींची आपल्या साऱ्यांना कल्पना होतीच, पण त्यावर रिॲक्ट होणं आपण कुठेतरी टाळत होतो. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत साऱ्या समाजानं ह्या चळवळीमध्ये योगदान देणं आवश्यक होतं, पण त्या बाबतीतली जाणीव जागृती आपण कुठेतरी टाळत होतो असंही म्हणायला लागेल. आणि त्यातूनच ह्या साऱ्या संघटना एकतर्फी लढा देत राहिल्या. कारण बेसिकली अंधश्रद्धा निर्मूलन करणं हा एक प्रबोधनाचा भाग आहे, पण कायद्याने अटकाव करणं ही जी सरकारची मर्यादा आहे आणि सरकारचं जे सामर्थ्य आहे ते मात्र वेगळं आहे. ते प्रबोधनाच्या मार्गाने जर सरकार करणार असेल तर उत्तम, पण कायद्याचा अटकाव या अर्थाने करणार असेल तर सरकार त्याच ठिकाणी हस्तक्षेप करू शकतं की ज्या ठिकाणी माणसांचे जीव धोक्यामध्ये जात आहेत किंवा जिथे उघड फसवणूक आहे त्याच ठिकाणी कायद्याने अटकाव येऊ शकतो. ह्या कायद्याबाबत अनेक गैरसमज होते. गैरसमज असा आहे की हे धर्माच्या विरुद्ध आहे. आम्ही सत्यनारायण केलं तर आम्हाला लागू होईल का? ते कुठे काही समजा आम्ही धार्मिक कृत्य केलं तर त्याला हा अंधश्रद्धा म्हणून मग त्याला ट्रीट करते. कारण अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये फार बारीक अशी मार्जिन होती. इकडे म्हणलं तर अंधश्रद्धा, इकडे म्हणलं श्रद्धा, आणि म्हणून या कायद्याचं नावच बदलून टाकलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन हा कायद्याचं नाव काढून आम्ही अनिष्ट, अघोरी आणि अपुरी अशा प्रकारच्या ज्या प्रथा पद्धती आहेत त्याच्या विरुद्ध हा कायदा असा आणला. त्याच्यामध्ये कुठे जिथे जिथे अंधशब्द होता, अंधश्रद्धा, ते काढून टाकला आहे, त्याला ठेवलंच नाही. हा कायदा 1995 सालापासूनच चर्चेत होता, पण त्याला वारंवार विरोध होत राहिला. कायद्याला विरोध नव्हता, लोकांमध्ये असलेल्या गैरसमजांमुळे आमच्या निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल म्हणून त्याकरता विरोध होता. म्हणजे कायद्यातल्या एकाही कलमाला त्यांचा विरोध नव्हता. खरं म्हणजे कायद्यातल्या एकाही कलमाला विरोधी पक्षांचाही विरोध नव्हता, पण त्यांनाही मतांचं राजकारण सांभाळायचं होतं. त्यांच्याकडे जे लोक सारखे येत असत त्यांना खुश करणं हे सुद्धा त्यांचं काम होतं आणि त्यामुळे ते विरोध करत होते. कायद्यातल्या कलमाला एकालाही विरोध नव्हता, पण जनमानसामध्ये जी समजूत आहे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्यामुळे सगळ्यात पहिले माझ्या असं लक्षात आलं की हा कायदा जर कायमचा राहायचा असेल आणि कायमचं याचं कायद्यामध्ये रूपांतरित होण्याकरता दोन्ही सभागृहामध्ये पारित व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले आपली जबाबदारी आहे की राईट अँगलमध्ये हा कायदा लोकांपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे. आणि म्हणून दाभोळकरांचा मर्डर झाला त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आम्ही निर्णय घेतला की माझी सगळी कामं आता थांबवेन आणि पूर्ण वेळ या कायद्याकरता देईन. आणि त्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणावर हा लोकांपर्यंत कायदा पोचवायला सुरुवात केली. मुळात हा कायदा होण्यामागचा एक मुख्य अडसर असा होता की घटनेनं आपल्याला धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच्या विरोधामध्ये कायदा कसा करणार, हा मुख्य अडसर होता. आता खरं म्हणजे कोणतंच सरकार या पद्धतीचा कायदा करू शकत नाही. सत्यनारायणाची गजी पूजा केली या पद्धत तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल या पद्धतीचा कायदा सरकार करूच शकत नाही, कारण ऑलरेडी घटनेनंच धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. आचारविचार स्वातंत्र्यासोबतच धर्माचे आचार अंमलात आणण्याचंही स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता हे लोकांना सांगण्यामध्ये कुठेतरी सरकार कमी पडत होतं. सरकार स्वतःहून पुढे घेऊन जे सरकारने सांगायला पाहिजे ते सांगण्याची सरकारची तयारी नव्हती, आमची एवढी ताकद पोचत नव्हती. बऱ्याच लोकांचा असा समज झाला की आमच्या धर्मावर काहीतरी अतिक्रमण आहे असं गृहीत धरून याला विरोध झाला. आणि मग अनेक वेळा झालं. म्हणजे 6-7 वर्षापूर्वी ते माझ्या पूर्वीच्या मंत्र्यांनी ते बिल आणले होतं
गोंधळात पासही झालं, पण वरच्या विधान परिषद ते होऊ दिलं नाही. आणि जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे झालं आणि जॉईंट सिलेक्ट कमिटी ते त्याचा अभ्यास होते नव्हते, तर पुन्हा निवडणुका लागल्या, पुन्हा सुरू झालं. मग माझ्या काळात आम्ही याच्यात हे घेतल्यानंतर याच्यामध्ये कायद्याबद्दल पुष्कळ लोकांना गैरसमज होते. आणि मग ह्या कायद्याचा मसुदा तयार करण्याची महत्वाची जबाबदारी श्याम मानव यांच्यावर दिली गेली. आणि हळूहळू या कायद्याचा संपूर्ण मसुदा पुनर्ड्राफ्ट करण्याची जबाबदारी माझ्याकडे अधिकृतरित्या आली. त्यामध्ये न्यायमूर्ती पी सावंतांनी अतिशय सुंदर मदत केली. ते सुप्रीम कोर्टाचे माझे न्यायमूर्ती आहेत. अतिशय सोप्या भाषेमध्ये, सोप्या मराठीमध्ये त्यांनी ड्राफ्टिंग करण्यापासून सगळ्या गोष्टींची मदत केली. सगळ्यात पहिले हा मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिला की तुम्ही काहीही शब्द वापरा. त्यावेळेस अंधश्रद्धा हा शब्द आम्ही काढूनच टाकला होता, अंधविश्वास हा शब्द ठेवला होता. तुम्ही अंधविश्वास वापरा, जादूटोणा वापरा, अमानुष प्रथा वापरा, काहीही वापरा. कोणतेही शब्द वापरले तरी हा विषय इतका व्यापक आहे आणि घटनेने धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याच्या आड येतो असं काही झालं तर हा कायदाच रद्दबातल होईल. त्यामुळे आपल्याला हा रिस्ट्रिक्ट करता आला पाहिजे. आणि तुम्ही शब्दांची काही व्याख्या केली तरी तो रिस्ट्रिक्ट करता येणार नाही. आणि त्यामुळं त्यांनी एकदम वेगळ्या पद्धतीची व्याख्या त्यामधनं इव्हॉल्व केली की अनुसूचीमध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या असतील तेवढ्या म्हणजेच या अमानुष प्रथा, अघोरी प्रथा किंवा जादूटोणा, याच्या पलीकडे आणखी काही नाही. या पद्धतीची व्याख्या त्यांनी करवून दिली. पूर्वी त्यामध्ये 27 कलमं होते. त्यामध्ये अशी काही कलमं होते की ज्यामध्ये केवळ एका धर्माकरता ती वाटतील या पद्धतीची होती, ती आम्ही काढून टाकली. देवी अंगात येणं हा कायद्याने गुन्हा होता, जे पॉसिबल नाही आहे. कारण का देवी अंगात येणे जसं ढोंग असू शकतं तसा तो मानसिक आजार पण असू शकतो. भूत अंगात येलेल्या व्यक्तीला सुद्धा पूर्वीच्या याच्यामध्ये साधं प्रार्थना जरी कोणी केली असती तरी त्याला शिक्षा होऊ शकली असते. तो पण भाग आम्ही काढून टाकला, कारण पूजा अर्चा करणं, विधी करणं हे धार्मिक स्वातंत्र्यामध्ये येतं. ह्या कायद्याच्या मसुद्यामध्ये वारंवार बदल होत राहिले. भाजपचं तर त्या काळामध्ये 100% सहकार्य लाभलं. कारण माझे भाजपचे जे काही मित्र आहेत, नितीन गडकरी त्यावेळेस पक्षाध्यक्ष होते, त्यांनी पण छान भूमिका घेतली. अशोक मोडक नावाच्या आमदारांना त्यांनी नेमून दिलं त्यांच्या वतीने. भाजपमधल्या सगळ्याच नेत्यांनी, गोपीनाथ मुंडे असतील, बाकीचे लोक असतील, त्या सगळ्यांनीच त्यांना एन्डॉर्स केलं. आणि मग त्यांनी सुचवलेले सगळे बदल सरकारने मान्य केले. एवढंच नव्हे, उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. उद्धव ठाकरेंनी त्यामध्ये हेडिंगमध्येच कशाला अंधविश्वास शब्द ठेवतात, श्रद्धा म्हणा, विश्वास म्हणा. पुन्हा ते अंधविश्वास आला की श्रद्धा, अंधश्रद्धा या भानगडी येतात. त्याच्यापेक्षा अघोरी प्रथा हा शब्द टाका. विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते. कॅबिनेटची सही झाल्यानंतरसुद्धा त्यांनी ते हेडिंग चेंज केलं आणि तिथे अघोरी प्रथा शब्द आला. असं जवळपास सगळ्यांच्या सहकार्याने त्यावेळेस फक्त ज्याला आपण म्हणूया की 100% संमती शिवसेनेची मिळाली नव्हती, ती मिळायची होती. त्याच्या आधीच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 16 डिसेंबरला 2005 साली हा कायद्याचा मसुदा पारित झाला. ह्या कायद्याची अनुसूची, परिशिष्ट ही वारंवार निरनिराळ्या पातळ्यांवरती चर्चा करत करत बदलत राहिली. मग आम्ही आल्याच्यानंतर श्याम मानवशी चर्चा केली, डॉक्टर दाभोळकरशी चर्चा केली. आणि मग त्याने असं बरंच विचार म्हणतो. आपले जस्टिस धर्माधिकारी साहेब आहेत, हायकोर्ट जज रिटायर आहेत, त्याचे असे बरेचसे लोक जे समाजसेवक होते, हे या क्षेत्रामध्ये काम करणारे, ज्याची बरीच चर्चा झाली. मग आम्ही सर्वजण सांगितल्याप्रमाणे शब्द बदलले, वाक्य बदलले. आणि गैरसमज आहे, समजा काय की शारीरिक त्रास झाला म्हणजे हा कायद्याला बदल, तर ते जे लोक म्हणाले बा केस लोचन हा आमचा पवित्र कार्यक्रम आहे, त्याला लागू होईल का? मग ते सेक्शन्स विड्रॉ करून टाकला आहे. तर असे अनेक त्याच्यामध्ये परिवर्तन झाले, सेक्शन बदलले. आणि मग ह्या कायद्याचे एक परिशिष्ट तयार केले, परिशिष्ट प्रमुख हे तिथं मांडण्यात गेलं. आणि एक कलम जे आहे एक्झाम्शनचा कलम, ह्या गोष्टी लागू होणार नाही असे 10-15 जसे ॲटम टाकले. आणि त्याच्यामध्ये मग आता कुठेही कोणाला गैरसमज नाही, कुठेही कोणाला अनिष्ट आणि एकदम काय कोणाचे अंदाजे, कोणा पोलीसवाला आला मग अंदाजे कायदा त्याच्या असं करता येत नाही. कारण त्याच्याने कायद्यामध्ये स्पष्टता आहे, कोणाला लागू आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ज्याला म्हणतो ना, त्याचे ते हेच आहे. लुबाडणूक हा त्याचा मेन कन्सेप्ट आहे. छळणूक, लुबाडणूक म्हणजे स्त्रीच्यावर अत्याचार, हे या तंत्रमंत्राच्या या पद्धतीने जे करत असतील तर त्या दृष्टिकोनातून स्पष्ट त्याच्यामध्ये आल्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये पुढे चालून मग काही अडचण झाली नाही. आणि हा कायदा आपण विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अतिशय चांगला चर्चा करून आपण केलेला आहे. शिवाजीराव मोघे ह्यांच्या कार्यकाळामध्ये ह्या कायद्याला बरीच चालना मिळाली. त्यामध्ये जे महत्त्वाचे बदल करणे गरजेचं होतं ते सगळे बदल शिवाजीराव मोघे मंत्री झाले ते माझ्याच जिल्ह्यातले आहेत.
त्यामुळे अगदी ते मंत्री झाल्या दिवसापासून मी सारखं त्यांना भेटून या कायद्यासंबंधी सारखं सांगत आलो. यामध्ये आपल्याला काय बदल केले पाहिजे म्हणजे सगळ्यांचं सहकार्य मिळेल, कुठे आपली अडचण होते आहे, या पद्धतीच्या आमच्या चर्चा सुरूच होत्या. मग त्यांनी ते सगळे बदल मान्य केले. त्या पद्धतीनं ते बदल कॅबिनेटकडनं मंजूर करून घेतले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब किंवा माजी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी सुद्धा खूप समर्थन केल्या गोष्टी की नाही करा पाहिजे. पुष्कळचे लोक जवळ येतात, नाही हे असं आहे तसं आहे, सगळं धर्मविरुद्ध जाईल, माणसाविरोधात जातील आणि मग फार मोठं होईल असं पण ते झालं. तरी आम्ही त्याला सांगितले की बा हे असं नाही, त्यांनासुद्धा पटलं. खूप मोठे जेवढे विचारवंत जे लोक होते, एन डी पाटलासारखे अनेक लोकांनी चळवळी केल्या की नाही हे हा गैरसमज आहे तुमचा आणि हा कायद्याची आवश्यकता आहे. अनिष्ट प्रथा परंपरांच्या विरोधातला हा जो कायदा आहे ना, हा होणं आवश्यक होतं आणि तसं प्रत्येकाला पटत सुद्धा होतं. पण या कायद्याबाबत अनेकांच्या मनामध्ये खूप गैरसमजुती होत्या. अशा प्रकारचा अपप्रचार ह्या कायद्याविषयी झालेला होता आणि तरीही हा आपण कायदा केला तर निवडणुकीत आपलं काय होईल ही सुद्धा भीती प्रत्येकाच्या मनात होती. पण सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे ह्यांच्या मते मात्र हे लोकांचं काम आहे, लोकांसाठीचं काम आहे आणि हे काम व्हायलाच पाहिजे ही भावना होती. निवडणुकीत आम्ही याच्यात विचार यासाठी नाही केला की कारण हे मानवजातीला अतिशय आवश्यक होतं. या कायद्याची महाराष्ट्रात नाही तर देशात आवश्यकता आहे आणि केंद्रात हा कायदा केला पाहिजे याचं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे ह्या अशा अनेक राज्याचे लोक इथं आले किंवा कसा केला कायदा, तुम्ही काय केलाचे इथं अभ्यास करून गेले. याचा अर्थ सर्वांना याचं महत्त्व पटलं. सुरुवात कोणी करत नव्हतं तर ते आपण एक रिस्क घेऊन काम केलं. मंडळी, ह्या कायद्याची व्याख्या, अंमलबजावणी, अनुसूची, परिशिष्ट किंवा दंडात्मक ज्या कृती आहेत त्यांची एक वेगळी सूची आहे किंवा ज्या कृती दंडात्मक नाही आहेत त्याची ही वेगळी यादी दिलेली आहे. ही सगळी यादी आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत की नेमक्या कुठल्या कृतीमुळे आपल्याला शिक्षा होऊ शकते आणि कुठल्या कृतीमुळे होऊ शकत नाही. हे सगळं आपण जाणून घेण्याची गरज आहे कारण त्यातूनच ह्या कायद्याची अंमलबजावणी सुकर होणार आहे. मला खूप याच्यातनी आनंद झाला की अनेक वर्षाचे समाजसेवक प्रयत्न करत आहेत. अनेक लोक त्याला खऱ्या अर्थानं मान्यता देत आहेत. त्याच्यानंतर यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रात अनेक प्रयत्न, अनेक देशातसुद्धा अनेक ठिकाणी झाले. पण हा कायदा इतका सविस्तर नाही. एका छोटासा केला असेल, जादू टोळ्यापुरतं केला असेल, पण ते सुद्धा त्याची अंमलबजावणी आम्ही काय 2-4 राज्याचा अभ्यास केला तिथंसुद्धा त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. परंतु हे आपण कायदा केला. समाजातली ही सारी अनिष्टता दूर करण्यासाठी एक विकसित समाज मनाची गरज आहे. त्यासाठी शिक्षण आणि प्रबोधनाची गरज आहे जे आपण सर्वजण करू शकतो. या कायद्याचा प्रवास जाणून घेत असताना आम्ही सर्वजण अनेकदा अक्षरशः स्तिमित झालो. अतिशय क्लिष्ट गुंतागुंतीच्या विचार मंथनातून हा कायदा तयार करणाऱ्या सर्व घटकांना जनता दरबारचा अक्षरशः सलाम. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbар@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, अभिप्राय असतील लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. किंवा जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवर आहे, तेही तुम्ही लाईक करा. त्याच्यावरती आमचा संपर्क नंबर दिलेला आहे, पत्ता दिलेला आहे. निरनिराळी माहितीसुद्धा आम्ही त्याच्यावरती देत असतो. जनता दरबारचा एक ग्रुप आपण तयार केलेला आहे, तोही तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा. आणि आता ह्या साऱ्या प्रयोगांची माहिती देणारं जनता दरबारचं एक पुस्तक बाजारामध्ये येत आहे, तेही तुम्ही जाणून घ्या. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सर्वांचा जनता दरबार. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपण सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जास्तीत जास्त लोकांनी जनता दरबारमध्ये सामील व्हावं जेणेकरून जनता दरबारमधली ही अतिशय समर्पक सकारात्मक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.
धन्यवाद.